तर आता आपला दौरा डायरेक्ट डोबा आहे. कोकणकर सिटी आपल्यासाठी स्पेशल घेऊन आलाय बघ. थँक्यू व्हेरी मच. हा हा स्पेशल फक्त एवढंच देण्यासाठी आलो होतो घरातून. एवढं किती काम करतो माहिती काय? एवढंच आहे पण कामाचं एवढंच आहे कामातलं. आमचे कृष्ण आहे का दिव्यावरून. ही ट्रेन ट्रेन पकडून आपण जाणार आहोत दादर. दादरला आपण सगळे मिळणार एकत्र होणार आणि तिथून मग आपला उद्याचा दौरा. आपला मी कोकणी म्हणणार आणि आपले कोकणकर सिडी एक नामांकित युट्यूबर कोकणकर सिडी ते पण काहीतरी ब्लॉग बनवतात आपण पण ब्लॉग बनवतो. आपण दिव्यातली ट्रेन पकडलेली आहे तर डायरेक्ट आपला दौरा दादर. मी कोकणी म्हणणार. हे कॅमेरा खराब झाला. फायनली दादर स्टेशनला पोहोचलेला आता. मध्ये नमस्कार बोलून पण लई चमत्कारी माणूस आहे. आता आपण दादर स्टेशनला उतरून कैलास बसच्या इकडे आलेला आहे. इकडे आता समोर हॉल आहे इकडे आपण जातोय. हे आपल्या दादरची कैलास लस्सी आहे बघा. आपल्याला इकडे समोर जायचं आहे आता. प्रॉपर लोकेशन माहिती नाही म्हणून आपले मिस्टर मी कोकणी मंदार लोकेशन बघतायत. दाखवतायत बरोबर. कसं जायचं आहे कसं जायचं कसं आहे. कैलास मंदिर काय इथं टाकलं युअर लोकेशन टाकतं तर आपल्याला समजेल. भाऊ लोकेशन बघण्यात लय माहिर आहे पण. चला स्टार्ट. ओके हे तिकडून जायचं इकडे जायचं इकडून समोरून जायचं. हा लेट्स गो. मंदार कुठे आहे. बरोबर लोकेशन आहे काय. बरोबर आहे. नाही तर गोल गोल फिरवत राहिला आम्हाला. नाही पक्का ना तुमच्या भरोसा ठेवून चालतोय आपण. राईट समोर राईट आहे की लेफ्ट काय. राईट कसं असतं. ओके आता मंदार खांबे सर यांच्या आपण लोकेशनवर जातोय म्हणजे त्यांनी सांगितलेलं बरोबर लोकेशनवर आपण चालत जाणार आहे. काय असं का तोंड बनवलं आहे. लोकेशन बरोबर आहे ना की चुकीचं नेता आहे. पक्का बरोबर आहे. 350 मीटर. 350 मीटर. ओके तर भाऊ बोलतात 5 मिनिटाचं अंतर आहे. बघूया 350 मीटर चालायचं आपल्याला. अजून आपल्याला एका आपल्या खास व्यक्तीने सांगितलं होता की काला धागा घ्यायला. तो आपण घेतलेला आहे आणि आता मंदार सरांच्या लोकेशन प्रमाणे आपण चालतोय. पण नक्की कुठे जायचं आहे हे आम्हा दोघांना पण माहिती नाही. चालतोय करा नाही आलं जवळ आलोय जवळ असं म्हणतात. 1 मिनिटावर आहे बोलतायत. बघूया आता 1 मिनिटासाठी किती वेळ लागतोय.
नाव तरी माहिती आहे का आपण कुठं जाणार आहे ते? नाही. मग डेंजर आहे बाईचा. भेटलं बोलतायत तर बघूया. कारण आपण इथं आलोय आपण, पण इथं काय आत्यापत्या आहे नाही. हा फ्लायओव्हर आहे, हे इकडे शॉप्स आहेत. आपल्याला कुठं जायचं माहित नाही. आपण आपल्या लोकेशनवरती पोचलेलं आहे. तर कुठून जायचं आपल्याला? लुनेट बिल्डिंग फर्स्ट फ्लोर मंडाळ लुनेट बिल्डिंग. आपल्याला आता फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. आपले इमानदार सर एकदम अचूक असं मार्गदर्शन आणि लोकेशन. हे आपले अनिल सर आहेत. अजून जे आपले शिवभक्ती यायचे बाकी आहेत त्यांना कसं यायचं सांगतायत. त्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. निघायच्या पूर्वी ते जाऊनच होते सगळे जमले. विघ्नांच्या गणरायाला नमस्कार करूया. आम्हा सर्व गावच्या ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. बरेच जण आपण ओळखीचे आहोत, पण एका ऐतिहासिक क्षणासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी पहिल्यांदा शिवभक्त कोकण या संस्थेच्या वतीने शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. आणि पहिल्यांदाच आपल्या ह्या कोकणातील नमन, लाल मातीतील कोकणातील नमन आज 7 समुद्र पार म्हणजे दुबईला जात आहे. आणि त्या आनंदाचा सर्व तयारी आता झाली आपली पूर्ण टीम. आणि आपण आता थोडस चाललोय. ते सर्व टीमचे मेंबर आपल्याकडे उभे आहेत. हे आपले प्रणय सर, मदन सर, हे आपले परेश सर आणि हे आपले मंदर सर. सर्वांनी आपापल्या बॅग घेतल्यात व्यवस्थित जोडी पूर्ण सर्व साऊंड पॅकिंग करून आपण पेट पूजेचं जाणे जाऊ. सगळ्यांचं जेवण झालंय, सगळे उठले तेव्हा. पण भाव काय ऐकत नाही. तू खा नाही, तू खा अजून नव्हे अजून बोल. तू खा अजून नको मागू नको, पोटभर खा. नाही खा बा रे भाव भरू काय. 4 वाजता 3 वाजता सर्वात लवकर उठून आता सर्व एअरपोर्टसाठी निघतोय. ओला बुकिंग केले आपण. हे आपले सर्व आहेत. 1 2 पाटे 3 आणि 4 ओला बुक करून आपण चाललोय आता एअरपोर्टच्या दिशेने.
बेल्ट समोर दोघांनी साहिल तर आता आपण सांताक्रूज इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलं आहे. आपल्यासोबत दर्वेकर सर आहेत आणि आपले मंदार खांबे सर आहेत आणि विकास सर इथे पेमेंट करतायत. बाकी जे आपल्यासोबत आहेत ते पण लवकरच येतील. बाकी जे आपल्यासोबत आहेत आपण इथे उतरलोय, बाकीचे सर्व तिकडे उतरले त्या साईडला. एअरपोर्टचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एअरपोर्टचा व्ह्यू आपल्याला 2 नंबर इथून जायचं आहे. 2 नंबर आपला गेट आहे, इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. आणि इथे फ्लाईटचे हे दाखवलेले आहेत. काही आपले सर्व लोक आलेले नाही आहेत, आपण फक्त एवढे चालू आहे. बाकीचे अजून यायचे बाकी आहेत. आपले सगळे वाजपी लोक आहेत. आपले मिस्टर सचिन दादा भडवळकर, प्रथमेश दादा, केतन किंजळकर हे सर्व इथे आहेत. आप मेरे से ऐसे बात करते जैसे पता नहीं मैंने बुक किया तो. बघा दुबईमध्ये एवढं ट्रॅफिक आहे, पण हॉर्नचा अजिबात आवाज येत नाही. कुठेही आवाज येणार नाही हॉर्नचा तुम्हाला. सर्व तयारी करून आता आपण आपल्या जो कार्यक्रमाचे ठिकाण आहे त्याच्या दिशेने आपण निघालोय सर्वजण. हा यांच्या दिसतंय. हा सर तू पुढे जाशील ना व्हिडिओ करायचा ना. आलं का ब्लेंडेड? हा आलं का? हे जा आम्ही नाही बोला.
आपली परंपरा लोकनाटक कोकणातील लोककलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करण्यासाठी हे लोकनाट्य सादर करत आहेत. भक्तिभाव, शौर्य, संस्कृतीचा संगम घडवत आहे. लोकगीते, पारंपरिक वेशभूषा व ठसकेदार अभिनय यांच्या माध्यमातून कोकण कलेची संस्कृतीची झलक आज आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या मातीतून आलेले कोकणातले कलाकार. रूप डोळ्याने पाहिले भक्तिभावाने हे मान माझे तुझ्यात निवाहिले भक्तिभावानी हे मन माझे तुझ्यात मी वाहिले स्वराज्याची पाठ सोय पावणारी झाली जिजाईच्या पोटी उठाली फळाली स्वराज्याची पाठ सोय पावणारी झाली जिजाईच्या पोटी उठाली फळाली सह्याद्री गरज तो आभारी सह्याद्री गरज तो आभारी
इथे गोडवा मुंबईत पुरली संस्कृती शिवरायांच्या नावाचा गजाननाला दास इतिहासाची नोंद घेतोय गाजतोय रमण कलेचा हात गाजतोय बाकी सगळं करायचं पण दुबईतल्या मराठी माणसाचा नाद नाही करायचा. त्यांची साथ भारी, त्यांचे नियोजन भारी आणि त्यांनी केलेल्या नावाचा जल्लोष तो सर्वात भारी. मूळचं म्हणतात ना काही लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी चाहलो खरे सुगंध ऐकतो मराठी जाती पंत धर्म एक जाणतो मराठी आणि अवघड जगात माय म्हणतो मराठी. म्हणून माझी झालेली साठी तरी त्या छोट्या नातवाची नातू काय हसतो माझा नातू जरी झाली असली साठी तरी त्या छोट्या नातू जरी माझी झाली असली साठी तरी त्या नातवाची घेते दप्तराने पाठी आणि लांब तिकडे सोडायला जाते त्या मराठी शाळेत आपल्या मराठीसाठी. मराठी माझी शाळा मराठी व शाळा मराठी माझी शाळा मराठी व कशी लेकर आले माय धरती आपलीवर. कशी लेकर आले माय धरती पोटीवर. सुदामा पेन द्या. गोकुळातल्या गवळणी दही दूध घेऊन मथुरेत जात आहेत आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा कामगिरी हे आपणावर संपवत आहे. तेव्हा एवढीच ना कामगिरी आपण झाले तुमच्यावर. ठीक आहे येतो मी. जीवा भावाची माझी लाडा
चुकली कपिला गाय किंवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय. काम राधे, आज माझ्याशी न बोलता दिसते. माहेरी का ना मला जावं लागेल नाहीतर माझ्या घरची तगादा. ठीक आहे, जा मग. जातो का मारायला सुरुवात करतो म्हणजे येईल तो शराय. ये अरे राजा ये माझ्या मुठीत असा आलाय. एवढी कमेंट अरे तुझ्या तर हिंमत असेल ना तो होईल असतं या. धन्यवाद मायबाप, धन्यवाद. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इथं येऊनही आम्हाला अपेक्षित नव्हता की परदेशात जातोय आपण, काय प्रतिसाद असेल. पण हाच तो आज शिवजयंतीचा सोहळा आणि त्याच्यामुळेच खुला शिव विचार आणि त्या शिव विचाराने आम्ही केलं 7 समुद्र पार. धन्यवाद 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 चंद्रशेखर जाधव सर. तुमच्या विचारांमुळे किंवा साथीमुळे आम्ही हा 7 समुद्र पार करू शकलो असं म्हणता येईल. सामंत साहेब आहेत, उदय सामंत साहेब, दलवाई सर, निर्मात्यांचे आरती सर आहेत. असे असंख्य हात ह्या घडामोडीमध्ये लाभले आणि मला वाटतं हा जो उत्साह होता व प्रतिसाद होता त्या प्रतिसादासाठी मला असं वाटतं की तो घडून आला. धन्यवाद. खूप छान. सतशः नमन, सतशः नमन, सतशः नमन. आज खऱ्या अर्थाने शिवजयंती आपण शिवभक्त कोकण या लोककलेचं जे आपण आज सादर केलाय तो खूप मोठा आहे आणि ही कला तुम्ही अशी जपत राहा.
सदोदित शिवरायांचे आशीर्वाद आई भवानीचे आशीर्वाद तुमच्या मागे असो ही सदिच्छा आणि यापुढेही तुम्ही असाच कार्यक्रम करत राहा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थोडासा फुल ना फुलाची पाकळी देऊन आम्ही तुमचा सत्कार करतोय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. 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 वैल्यू करा अटल नेक्स्ट टाइम नहीं सोच लो. लोक गुच्छ घेत नाही. गुच्छ घेत नाही. गुच्छ नाही मोठा घेत. छोटा नाही घेत नाही. तर सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन आणि देवरुखकर तुमच्या मनापासून आभार. खूप मदत. हा सर सर हो गया